हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमध्ये महिला आंदोलकांनी रात्रभर ठिय्या दिला। शालेय पोषण आहार कर्मचारी युनियननं नागपुरामध्ये मोर्चा केला, तर काही महिलांनी परत न जाता रात्रभर ठिय्या आंदोलन केलं। सध्या नागपुरातील किमान तापमान हे 8 अंशांवर आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत उठणार नसल्याचा महिला आंदोलकांनी निर्धार व्यक्त केला। तर मानधन वाढ, मदतनीस देणं 10 महिन्याऐवजी 12 महिन्यांचं मानधन लागू करावं, स्वयंपाकी मदतनीस यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावं यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे आणि अनेक संघटना आपल्या न्याय मागण्यासाठी विधान भवनावर मोर्चे काढतात। असाच एक मोर्चा काल नागपूरच्या विधान भवनावर धडकलेला होता। शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा हा मोर्चा होता। असंख्य महिला या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि हा मोर्चा काही परत गेलेला नाही, तर रात्रभर नागपुरातील कुडकुडत्या थंडीमध्ये इथेच रात्रभर यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये आता तापमान 8 अंशावर पोहोचलेलं आहे आणि अशा या 8 अंशाच्या तापमानात या महिला रात्रभर इथे होत्या। का बरं तुमच्यावर ही वेळ आली आणि तुम्ही परत का नाही गेल्या? आमचा वाढीव मानधन दिलेला नाही आणि मानधन 2018 डिसेंबर 2023ला मान्यता दिली। आम्ही काही मानधन वाढवून देऊ म्हणून, पण ती शासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही। त्या अशा सरकारचं करायचं काय म्हणून आम्ही ह्यावेळी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आलेला आहे आमच्या मागण्या पूर्ण करायसाठी। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, आमच्या मानधनात वाढ होत नाही, इथून बाया उठणार नाही। थंडी असो की काही असो, इथं मरून जातील, पण ह्या बाया काही उठणार नाही, कारण सरकार अजूनपर्यंत जागा झाला नाही। सरकारला बाकीच्यांना द्यायला पैसे येतात, पण आम्हाला द्यायला नाही। आज रात्र कशी काढली? कारण थंडी फार वाढलेली आहे, 8 अंशावर तापमान। आम्ही इथल्या काड्या त्या ब्रिगेडर लावले, त्याच्या काड्या पेटवल्या, जे करायचं कागद बिगद काढून आमच्या मधामधात बाया शेकोट्या पेटवून आम्ही थांबलो। तरी पण आमच्या बाई काही म्हाताऱ्या आहे, काही 70 वर्षाच्या आहे, काही 65 वर्ष, पण सरकारला जाग येत नाही। त्यासाठी आम्ही आज पण इथंच थांबू। आमचा जोपर्यंत निर्णय होणार नाही, आम्ही इथून उठणार नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।